काही वेळापूर्वीच आपण बघितलं की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेसच्या सर्व खासदारांनी महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन तिथं अभिवादन केलं आणि आता सगळे खासदार परतलेले आहेत। मात्र यावेळी राहुल गांधींच्या हातात संविधानाची प्रत होती। देशातील लोकशाही धोक्यात आली असा आरोप प्रियंका गांधींनी केलेला आहे। विद्यार्थी आपला अधिकार मागतायत, सरकार बेजबाबदारपणे वागतंय असा आरोप प्रियंका गांधींनी केला। यावेळी इंडिया आघाडीच्या खासदारांची पुन्हा एकदा वज्रमूठ दिसून आली। अनेक खासदारांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या। सरकार नीट पेपर फुटी प्रकरणी जबाबदारी निश्चित करत नाही, सरकार बेजबाबदार आहे असा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेला आहे। आगे से हटो। आगे से हटो। आपण पाहिलं की सलग चौथा दिवस आहे नवी दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। इकडे जंतर मंतरवर विद्यार्थी कमालीचे आक्रमक झालेत। लाठीचार्ज नंतर देशभरातून जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। दुसरीकडे विरोधक देखील रस्त्यावर उतरलेले आहेत। इकडे संसदेमध्ये गदारोळ होतोय, संसदेतलं कामकाज ठप्प झालंय। दुसरीकडे आता सर्व विरोधी पक्षाचे खासदार रस्त्यावर उतरले। आज सायंकाळपासून जंतर मंतरवरील सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। जंतर मंतरच्या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हा जंतर मंतरचा परिसर आहे। देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या संख्येनं तरुण इथं दाखल झालेले आहेत। यांचं आंदोलन अधिक तीव्र होताना दिसतंय। आज सकाळपासून इंटरनेट सेवा सुद्धा ठप्प झालेली आहे आणि आत्ता सायंकाळी 6:30 पासून कॅनॉट परिसरातील सगळी दुकानं बंद करण्यात आलेली आहेत आणि सोबतच त्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काल जी पोलिसांची संख्या होती त्यापेक्षा कितीतरी पटीनं पोलीस, राज्य राखीव दल, त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणेसाठी ज्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज पडती त्यात मोठी वाढ करण्यात आल्याचं सध्या तरी दिसत आहे। एका बाजूला पोलीस आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या संख्येनं ही तरुण मुलं असं चित्र सध्या जंतर मंतरवर दिसत आहे। जंतर मंतर शिवाय या परिसरामध्ये जवळपास 3-4 किलोमीटर अंतरावर विशेष सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यात येत असल्याचं सध्या तरी दिसतंय, कारण चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कालपेक्षा आज ही संख्या इतकी मोठी का असा एक प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि त्यामुळं हे आंदोलन आज इथं थांबतं का, आणखी किती काळ या सगळ्या तरुणांना आंदोलन करावं लागतं आणि केंद्र सरकार काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, जंतर मंतर, नवी दिल्ली।